नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला टिक्कर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अलंकाराबाबतीत कन्फ्युजन असतं आणि आहेच. तर त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी मी आजपासून एका एका अलंकाराच्या प्रकारावर ट्रिक नुसार उदाहरणं समजावून सांगून तुम्हाला इथे व्हिडिओ घेऊन येत आहे. ठीक आहे, तर हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले हे अलंकारवरचे व्हिडिओ शेअर करत चला. तर आजचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे थोडंसं स्टार्टिंग पासून पाहूयात. अलंकार अलंकार म्हणजेच काय, तर दागिना, कुठलीही गोष्ट सुशोभित करणारी गोष्ट. ठीक आहे, त्याच पद्धतीने जसं आपल्यालाही सुशोभित करण्यासाठी दागिने कामाला येतात, त्याच पद्धतीने भाषेलाही वाटतं की आपणही लोकांना अट्रॅक्ट करावं, लोकांनीही आपल्याला बघावं. नाही, भाषेला बघतो का आपण, लोकांनीही आपल्याला वाचावं असं भाषेलाही वाटतं. त्याच्यामुळे भाषेला सुद्धा काय, दागिन्यासारखं काही अलंकारिक शब्द असतात, त्याच्यामुळे त्या वाक्यांना शोभा येते, त्यांचा अर्थ चटकन आपल्याला समजतो आणि मग लोकांना वाचायलाही मजा येते. म्हणून अलंकारामध्ये काही मराठी व्याकरणाचे अलंकार पडलेले आहेत. तर पाहूयात अलंकाराचे मुख्य प्रकार किती, याच्यावर आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. तर अलंकाराचे मुख्य प्रकार म्हटलं तर जे नवीन विद्यार्थी अभ्यासू असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, मग ते मोजत बसतात. अनुप्रास, उपमा, यमक, श्लेष, अन्योक्ती, अनन्वय, असंगती, सार, असे वेगवेगळे प्रकार मोजत बसतात. तर इथं मोजायचे नाहीयेत, मुख्य प्रकार विचारलेत. तर अलंकाराचे मुख्य दोनच प्रकार आहेत. पहिला आहे आपला, समोर दिसतोय आपल्याला, पहिला आहे कुठला, शब्दालंकार, आणि दुसरा आहे अर्थालंकार. तर शब्दालंकार म्हणजे काय, नावातच आहे शब्द अलंकार. म्हणजे याच्यामध्ये जे काही शब्द, जे काही वाक्य तयार होतील, तर शब्दावरून अर्थ चमत्कृती साधतो. इकडे फक्त आपल्याला फोकस करायचा शब्दांवर. शब्दांमध्ये काय वेगळेपण या वाक्यामध्ये आलेलं आहे हे आपल्याला इथे शोधून काढायचंय शब्दालंकारामध्ये. याच्या उलट आहे अर्थालंकार. शब्द कसे आलेत काय, काहीच घेणं देणं नाहीये. इथं वाक्यांचे अर्थ महत्वाचे आहेत अर्थालंकारामध्ये. ठीक आहे, तर आजपासून एक एक प्रकार आपण एका एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आवडत असेल तर लाईकही करून घ्या व्हिडिओला. ठीक आहे, चला सुरुवात करूयात आपण. शब्दालंकार म्हणजे जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते. इथं अक्षर रचना महत्वाची, म्हणजे शब्द अनेक अक्षर एकत्र आल्यावर शब्द बनतो ना, म्हणजे इथं अक्षर महत्वाचं. ठीक आहे, तेव्हाच त्याला आपण काय म्हणणार, शब्दालंकार म्हणणार. तर आपण सुरुवात करूयात. शब्दालंकाराचे मुख्य 3 उपप्रकार आहेत. ठीक आहे, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार. पहिला जो आहे शब्दालंकार, तर शब्दालंकाराचा पहिला प्रकार आहे अनुप्रास. अनुप्रास अलंकार. तर अनुप्रास मध्ये काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती कमीत कमी 2 वेळा, जास्तीत जास्त कितीही वेळा झालेली चालते. पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती सुद्धा होते, पण प्रत्येक वेळी गरजेचं नाही की शब्दाची पुनरावृत्ती झाली पाहिजे. फक्त पहिल्या स्टार्टिंगच्या अक्षरांची जरी त्या ओळीमध्ये पुनरावृत्ती असेल ना, तरी तो अनुप्रास अलंकार. ओळीचा अर्थ इथे लक्षात घ्यायचा नाही, कारण आपण शब्दालंकार पाहतोय, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर बघा, अनुप्रास अलंकार म्हणजेच काय, तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे सुंदर लय किंवा नाद निर्माण होऊन कवितेला एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. काय सांगितलंय, अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे नाद निर्माण होतो आणि भाषेला शोभा येते, म्हणून अनुप्रास अलंकार. अक्षर बघायचे, फक्त स्टार्टिंगचं अक्षर कुठे तुम्हाला रिपीट झालेलं दिसतंय. ठीक आहे, आता बघा, पहिलंच जे उदाहरण आहे, बरेच विद्यार्थी हा यमक अलंकार आहे का अनुप्रास अलंकार आहे गडबडात गोंधळात पडतात की नाही सांगा मला. ठीक आहे, पण समोर लक्ष द्यायचंय, काही काही बरेच असे अपवादात्मक उदाहरणं आहेत. यमक मध्ये सुद्धा काही आहेत जी दिसायला अनुप्रास दिसतात पण आहे यमक. इथं पण तेच झाले बघा. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चप्पल चरण अनिल गण निघाले. आता इथं आले आणि निघालं रायमिंग वर जुळवलंय म्हणून यमक वाटतंय, पण मेजॉरिटी कशाला आहे, इथं शब्दाची पुनरावृत्ती होण्याला आहे. ठीक आहे, तर इथं चप्पल चरण च या अक्षराची पुनरावृत्ती आहे, आणि इथं शब्दाची, गडद शब्दाची आहे, निळे शब्दाची सुद्धा पुनरावृत्ती आहे. त्याच्यामुळे आपल्याला याला मेजॉरिटी आहे, म्हणून हे उदाहरण अनुप्रास मध्येच घ्यायचं आहे. पाठांतर करा हवं तर. पुढे ती सुसंगती सदा घडो, ते पण अपवादात्मक आहे यमक मध्ये, ते पुढे पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, खाली बघा, बाकीचे सोपे सोपे आहेत, याच्यातच जरा कन्फ्युजन होतं म्हणून ते स्टार्टिंगला घेतलंय.
बघा, मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. म या अक्षराची, एकाच अक्षराची कमीत कमी 2 वेळा पुनरावृत्ती आपल्याला पाहिजे होती. इथं प्रत्येक याच्यात आली क्रियापद सोडून चालते आपल्याला. म ची पुनरावृत्ती आहे म्हणून हा अनुप्रास अलंकार. त्याच्यानंतर पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, प ची पुनरावृत्ती. गळ्यामध्ये गरिबांच्या गाजी संतांची वाणी, ग ची पुनरावृत्ती, म्हणून हा सुद्धा अनुप्रास अलंकार. त्याच्यानंतर आहे हिमालयाच्या हिमशिखरावर हेमा मालिनी हसत हसत हिंडत होती. इथं तर क्रियापद पण नाही सोडले, प्रत्येक शब्दामध्ये पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती आहे. त्याच्यामुळे ही सगळी उदाहरणं आहेत अनुप्रास अलंकाराची. अजून तुम्हाला जे फेमस अनुप्रास अलंकाराचं उदाहरण जे काही असेल ते तुम्हाला वाटलं की सांगावं तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर याच्या पुढचा व्हिडिओ आपण यमक अलंकार जो काही आहे तो याच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोतच. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला, असेच पुढे मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अनुप्रास अलंकाराचं एक फेमस उदाहरण जे पेपरला जास्तीत जास्त विचारलं जाते, बालिश बहु बायकांत बडबडला, हे सोडून, कारण ते खूप वेळा झाले, आता ट्रेंड निघून गेला त्याचा. चला थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.